ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. ज्ञानदेवांचा श्रोत्यांशी संवाद. ओव्या आहेत 136 ते 138. श्रोत्यांनी ज्ञानदेवांनी केलेल्या गीतेवरच्या टीकेची स्तुती केली, कारण ती त्यांच्या मनाला भावली होती. आता ज्ञानदेव श्रीकृष्ण पांडवांना कसे अनुकूल होते ते सांगणार आहेत. ते निवृत्ती दासे जाणीतले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसी. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यांना म्हणाले, महाराज लक्ष द्या, पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. म्हणजे कृष्णाने त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे. देवकीया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, की शेखी उपेगा गेला पांडवांसी. देवकीने त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. म्हणून बहुदिवस बोळगावा, का अवसरू पाहोनी बिनवावा, हाही सोसू तया सदैवा पडे चिना. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनाला पडला नाही. श्रोत्यांनी ज्ञानदेवांच्या टीकेची मनसोक्त स्तुती मनापासून केली. त्यांच्या अंतःकरणाला डोल आला, म्हणजे त्यांचे अंतःकरण डोलू लागले. मनुष्य आनंदात असला की आपसुकच कधी डोलू लागतो हे त्यालाही कळत नाही. हे ज्ञानदेवांच्या लक्षात आले. श्रोता एकाग्रतेने श्रवण करत असला की वक्त्याच्या वक्तृत्वालाही बहर येतो. वक्ता तो वक्ताचे नव्हे श्रोते नवीन, असे 9व्या अध्यायात ज्ञानदेवांनी म्हटलेच आहे. श्रोता जर संगीताचा जाणकार असेल तर गायकाला गाण्यात आनंद वाटतो. विद्यार्थी जर शिक्षक शिकवतात ते लक्षपूर्वक आत्मसात करत असेल तर शिक्षकाला शिकवण्यात आनंद वाटतो. तसेच श्रोता जर वक्त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असेल तर वक्त्याला सुद्धा भाषण करण्यात आनंद वाटतो. संवाद म्हणजे दोन व्यक्तींच्या मनातील विचारांची देवाणघेवाण. ज्ञानदेवांनाही श्रोते लक्षपूर्वक ऐकत आहेत हे पाहून आनंद झाला आहे. पुढे ते श्रीकृष्ण व पांडव यांचे संबंध कसे आपुलकीचे आहेत त्याचे वर्णन करून सांगत आहेत. पांडवांना श्रीकृष्ण सर्वतोपरी अनुकूल आहेत, म्हणून ते म्हणतात, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. पांडवांच्या कुळात जणू काही कृष्णरूपी दिवस उगवला. सूर्य उगवला की सर्व ठिकाणी प्रकाश पसरतो. आधी न दिसणाऱ्या गोष्टी सूर्यप्रकाशात स्वच्छ दिसू लागतात. मनुष्य आपली कर्मे योग्य प्रकारे पूर्ण करतो. तसेच श्रीकृष्ण म्हणजे जणू सूर्यच आहेत. ते पांडवांना योग्य काय व अयोग्य काय ते दाखवतात. श्रीकृष्णांचा जन्म देवकीच्या पोटी कारागृहात झाला. नंतर ते यशोदेच्या घरी लहानाचे मोठे झाले. कंसवधादी जीवित कार्य पार पाडून नंतर ते द्वारकेला गेले. त्यानंतर ते पुन्हा मथुरेत कधी गेले नाहीत, पण वारंवार पांडवांना इंद्रप्रस्थामध्ये, वनवासात, द्रुपदाच्या सभेत हे मात्र भेटत राहिले. पांडवांवर झालेला अन्याय दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहिले. किंबहुना पांडवांचे निमित्त करून त्यांनी धर्मस्थापनेचे आपले कार्य तडीस नेले. सदैव पांडवांच्या हिताचा विचार करत असल्यामुळं ज्ञानदेव त्यांना की शेखी उपेगा गेला पांडवांसी असे म्हणतात. श्रीकृष्ण परमात्मा शेवटी पांडवांच्याच उपयोगी पडला. हे असे ज्ञानदेव कशावरून म्हणतात, तर अर्जुनाला भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणताही प्रयास पडला नाही त्यावरून. अर्जुनाच्या मनातील गोष्ट ते आधीच जाणत होते व त्याची इच्छा त्याने त्या व्यक्त न करताही पूर्ण करत होते. पुढे ज्ञानदेव श्रीकृष्ण अर्जुनांचा महिमा गात आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.